हे बघा, जी काही गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीचं पक्षाने कधीही समर्थन केलेलं नाहीये आणि करणारही नाहीये. रमेश म्हात्रे यांच्याकडून जी डॉक्टर आणि नर्सेस यांना मारहाण झालेली आहे अशा पद्धतीचं वृत्त सर्वत्र सुरू आहे. त्यांच्या हातून ज्या काही गोष्टी घडल्या असतील, सिनियर नगरसेवक आहेत, जवळजवळ 5 ते 6 वेळा ते निवडून आलेले आहेत. त्यांच्या हातून जर या गोष्टी घडल्या असतील तर पक्ष नक्कीच त्याची चौकशी करेल, त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करतील. त्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा पक्षाने दिलेली आहे. त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं जाईल आणि पक्ष त्याच्यावरती कारवाई करेल. पक्ष कुठेही अशा गोष्टीला समर्थन देणार नाही. सर, तुम्ही आता म्हणताय घटना किंवा गोष्टी घडल्या असतील, इथे टीव्ही मध्ये दिसत आहे सर, जे तो काय मारहाण करतोय, तो नगरसेवक आहे की गुंडा आहे? जे काही घडलेलं आहे सर ते पक्ष पाठीशी घालणार नाही. पक्ष त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करेल. काय कारवाई करणार तुम्ही त्यांच्यावर? बघा, पक्षाचे नेते या संदर्भात बसतील. शिस्तपालन कमिटी आहे आमची, ते लोक बसतील आणि त्यांच्यावरती कारवाई होईल. सर, तुमच्या पक्षाच्या वतीनं जे माहिती देण्यात आलेली आहे, ट्विटरवरती माहिती देण्यात आहे, अत्यंत गुळगुळीत. म्हणजे डॉक्टरांना एखादा व्यक्ती, एखादा पदवीचा अधिकारी असतो, तो नगरसेवक आहे, तो मारहाण करतो आणि तुमचं सरकार त्याचा बचाव करते. हे काय लावलंय सर? हे बघा, कुणीही बचाव केलेला नाहीये, कुणी ती घटना पाठीशी घातलेली नाहीये. त्यांच्यावरती कारवाई होईल. तुमच्या पक्षात नक्की काय चाललंय? एक खासदार तुम्ही आयात केलेला आहे किंवा तुमच्याकडे आले विकासासाठी, ते पत्रकारांना मारण्याची धमकी देतात. त्यानंतर आता हे तुमचे नगरसेवक बघा, शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न करू नका. पत्रकारांना ज्या खासदारांनी च्याकडनं काही गोष्टी घडल्या होत्या त्यांनी त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे. आता काही दिवसांनी पुन्हा आम्ही तुम्हाला नगरसेवकाचा प्रश्न विचारू, तेव्हा तुम्हाला ती शिळ्या कोडीचं ऊत वाटेल. हे बघा, पक्ष या गोष्टीचं कुठेही समर्थन करत नाहीये आणि करणारही नाही. आज सर, त्यांना त्या नगरसेवकाला तुरुंगात टाकणार का? गुन्हा दाखल करायचा, तुरुंगात टाकणार हो किंवा नाही, असं उत्तर द्या. बघा, कायदेशीर कारवाई जी काही असते ती कायदेशीर कारवाई करण्यास कुठेही पक्षाने मज्जाव केलेला नाहीये.